धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा पोटगी प्रकरणात आज सुनावणी होणार आहे। आज मुंबईच्या माझगाव कोर्टात ही सुनावणी होणार आहे। कोर्टात करुणा शर्मा लग्नाचे पुरावे सादर करणार आहे। धनंजय मुंडे आणि करुणा शर्मांचे अधिकृतरित्या लग्न नाही। धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात हा युक्तिवाद केला होता, मात्र त्या संदर्भात आज नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचे आई वडील कोण असा प्रश्न न्यायाधीशांनी धनंजय मुंडे यांच्या वकिलाला विचारला। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरोडे आपल्यासोबत जोडले। शिल्पा, आज मुंबईच्या माझगाव कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होते, या सुनावणी संदर्भातले काय ताजी अपडेट्स? करण, धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। सत्र न्यायालयाच्या माझगाव कोर्टात थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होणार आहे। करुणा मुंडे यांच्याशी धनंजय मुंडे यांचं लग्नच झाले नाही असा दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केलेला आहे। करुणा मुंडे यांना धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचे ठरवत महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचं वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय होता, मात्र याच निर्णयाला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलेलं आहे। मागच्या सुनावणीमध्ये जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी मी दोन्ही मुलांची जबाबदारी घ्यायला तयार आहे, पण करुणा मुंडे यांच्याशी लग्नच झाले नसल्याचा दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे करुणा मुंडे आज लग्नाचे पुरावे कोर्टात सादर करण्याची शक्यता आहे। मागच्या सुनावणीत करुणा मुंडे यांच्या वकिलांनी सुनावणीला येताना पुरावे आणले नव्हते, त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला होता। मात्र आज जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये करुणा मुंडे लग्नाचे पुरावे सादर करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यात पुरावे सादर करताना जे लग्नाचे पुरावे असतील त्याच्यामध्ये व्हिडिओ असेल की काही फोटोज असतील लग्नाचे, हे देखील महत्त्वाचं आहे। करण, नक्कीच शिल्पा, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। करुणा शर्मा कोर्टात लग्नाचे पुरावे सादर करणार आहेत, त्या संदर्भात नेमक्या काय घडामोडी आज या सुनावणी दरम्यान घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा पोटगी प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। लग्न झाल्याचा नकार धनंजय मुंडे यांच्या वकिलाच्या माध्यमातून युक्तिवादाच्या माध्यमातून करण्यात आला, मात्र त्यावरती करुणा शर्मा आज कोणते पुरावे सादर काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहतोय। माझगाव कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे, त्या ठिकाणी करुणा शर्मा या दाखल झाल्या, त्या ठिकाणचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। थोड्याच वेळात मुंबईच्या माझगाव कोर्टामध्ये ही सुनावणी होणार आहे। करुणा शर्मा कोर्टामध्ये लग्नाचे पुरावे सादर करणार, त्यामुळे आता करुणा शर्माकडे नेमके कोणते पुरावे आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। सुनावणी दरम्यान या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं झालं, कारण म्हणजे यापूर्वीच्या झालेल्या सुनावणीमध्ये धनंजय मुंडे यांच्या वकिलांच्या माध्यमातून लग्न झालंच नाही अशा प्रकारचा युक्तिवाद करण्यात आला होता, मात्र करुणा शर्मा मात्र या मुद्द्यावरती ठाम आहेत। कोर्टात या संदर्भात लग्नाचे पुरावे सादर करणार अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली, त्यामुळे आज या संदर्भातली सुनावणी होणार आहे आणि या दरम्यान काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।